माझे नाव मंगळाबुद्धू पटेकर, रंद्याचे माजी सरपंच। गेले 10 दिवसापासून या अकोले तालुक्यामध्ये जो राघोजी भांगरे जे आमच्या आदिवासींचे दैवत आहे, यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, याबद्दल अनेक तालुक्यामध्ये वादविवाद पेटत राहिलेले आहेत। तरी मी या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी मुलाखत देतोय की अकोले तालुक्यामध्ये राघोजी भांगरे यांचा पुतळा बसवण्यासाठी आपले गोविंदराव घारे असतील, मधुराव पिचड असतील, आमचे अशोकराव भांगरे यांनी तिघांनी मिळून ज्या राघोजी भांगऱ्याला ठाणे जेलमध्ये फाशी झाली, त्या ठिकाणी गोविंदराव घारे यांनी ते सगळं रेकॉर्ड उचकून आणि आपले राघोजी भांगऱ्यांचा इतिहास उचकला आणि तिथून वर 7-8-10 लोक मुंबईवरून पायी अकोले तहसीलवर यायचे आणि ते येत असताना या ठिकाणी अशोकराव भांगरेंना आम्ही या ठिकाणी बसलो होतो। त्या काळामध्ये अशोकरावला येऊन ते भेटले आणि अशोकरावही त्यांच्यामध्ये सामील झाला। असे एकूण 10-15 लोक प्रथमतः अकोले तालुक्याच्या कचेरीवर जाऊन ही राघोजी भांगरेंची जयंती साजरं करण्याचं काम चालू केलं। त्यानंतर भांगरे साहेब असतील, पिचड साहेब असतील, भांगरे साहेबांच्या डोक्यामध्ये आलं, आदिवासींचा हा एक दैवत आहे, हा आपल्या प्रत्येक आदिवासीच्या घरामध्ये, प्रत्येक आदिवासीच्या देव्हाऱ्यामध्ये बसला पाहिजे। परंतु याचा इतिहास संपूर्णपणे माहीत नसताना त्यांनी गोविंदराव घारे यांच्या माध्यमातून, पिचड साहेबांच्या माध्यमातून हा इतिहास उकरला आणि त्यांचा पुतळा बनवण्याचं पहिलं काम या देशामध्ये भांगरे साहेब असतील, पिचड साहेब असतील यांनी एकमेकांना विरोधक होते, परंतु एकमेकांना कधीही असा समाजामध्ये दुफाळी निर्माण होईल असं कधीही त्यांनी कृत्य केलेलं नाही। भांगरे साहेबांनी ज्या वेळेस पुतळा बसवला, आदिवासी समाजाकडून 1-1 रुपया गोळा केला। भांगरे साहेब एकटेही पुतळा बसवू शकत होते, परंतु ती त्यांची भावना नव्हती, हा पुतळा समाजाचा झाला पाहिजे म्हणून त्यांनी प्रत्येक गावामध्ये वर्गवणी काढून हा पुतळा बसवला आणि तो बसवत असताना दुसराही पुतळा पिचड साहेबांनी स्वतः कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी सुद्धा पुतळा बसवला। त्यांनी कधी असा पुतळा काढून टाकण्याचं काम कधी डोक्यामध्ये घेतलं नाही, परंतु या 10-5 वर्षामध्ये हे काय विचित्र चाललं आहे। एवढा संघर्ष आम्ही 25 वर्ष पिचड साहेबांची संघर्ष केला, परंतु समाजामध्ये वाद कधी निर्माण झाला नाही। आदिवासी बहुजन असा समाज ही कधी दुफाळी निर्माण झाली नाही। मी या ठिकाणी आमदार साहेबांना हात जोडून विनंती करतोय, हे षडयंत्र जे तुम्ही चालवलं आहे हे तुम्ही थांबवलं पाहिजे। तुमचे वडील आमच्याबरोबर होते, हा पुतळा बसवायला, वर्गवणी काढायला। लहामटे गुरुजी आमच्या स्वतःबरोबर होते, आम्ही गावोगाव फिरून 1-1 रुपया जमा करून तो पुतळा बसवला आहे। तुम्ही आज तुमच्याकडे पैसा आला कुठून? हा समाजाचा पुतळा असताना तुम्ही कुठून पुतळा तयार केला हे समाजाला एकदा तुम्ही सांगितलं पाहिजे। अरे तुला वर्गवणी काढून आमदार केला, हे काम कोणा केलं? अशोकराव भांगरेंनी केलं, मंगळा पटेकरांनी केलं। आम्ही तुझ्या खाली रुपयाला लाचार नाही, तुला खुर्चीवर बसवण्याचं काम आम्ही केलं आहे आणि या समाजाने केलं आहे। तेव्हा तुम्ही हा जो दुफाळीचा कार्यक्रम तालुक्यामध्ये लावून चालवलेला आहे, बहुजन समाज असेल त्यांना मी विनंती करतोय, आदिवासी आणि बहुजन हे भावबंद आहेत। ज्या वेळेस बहुजन समाजाचे काही कार्यकर्ते भूमिगत व्हायचे त्यावेळेस आमच्या माता भगिनींनी त्यांना अन्न पाणी पुरवलेलं आहे। हे तुम्ही लांबटे सांगतोय म्हणून लांबटेचे कार्यकर्ते काही बोलतात। मित्रांनो, जे कार्यकर्त्यांनी काल तुम्ही बघितले असेल त्यांची बाईक आली, त्याच्यामध्ये एकही असा कार्यकर्ता नाही का ते राघोजी भांगरेंच्या कोणत्या जयंतीला हजर नव्हते, कोणत्या वर्गवणीला हजर नाही, राघोजी भांगरेच्या दर्शनाला सुद्धा तुम्ही आले नाही आणि तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी जर असं काम करत असाल तर हा आदिवासी समाज हा तुम्हाला माफ करणार नाही। आदिवासींच्या आत्म्याला आत्म दुखलेला आहे।
ते कोण शैलेंद्र पांडे ते आम्ही अशिक्षित आहोत, आम्हाला त्यांची नावंसुद्धा माहीत नाही आणि आम्ही जातीवर कधी जाणारही नाही. परंतु जात म्हणून तो ठेका त्यांना दिला नव्हता. तो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला हा काय पोपट चौधरीनं केलेला नाही. हा समाज म्हणून एक समाजाच्या दृष्टिकोनातून हा गुन्हा दाखल केलेला आहे. तो कोणता कलम लावला आणि कोणता काय हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. ते पोलीस स्टेशनचं काम आहे. ते काय आदिवासी समाजातील कोणत्या कार्यकर्त्यांना सांगितलं नाही. आम्ही तळावला असतील त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवून हा कार्यक्रम सगळे पोलीस स्टेशनना त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करायचा हा काम त्यांनी केलेलं आहे. आज या तालुक्यामध्ये मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे का 40 वर्ष संघर्ष करून तालुक्यामध्ये वाद निर्माण झालेला नाही. तुम्ही 5-10 वर्षामध्ये जर इतका वाद निर्माण करणार असतील तर हा समाज तुम्हाला माफ करणार नाही. लामटे साहेब, तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्ही स्वतः पुढे या. कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही पोळी भाजवण्याचं काम करू नका. आम्ही सगळा समाज तुमच्या पाठीमागं आहे. परंतु लहामटे साहेब, भांगरे साहेब आणि वैभवराव, तुम्ही तिघांनी मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे. तुम्ही समाजामध्ये वाद लावण्याचं काम तू करू नको. या समाजाचं मोर येऊन तू व्यवस्थितरित्या सांग. तू कबूल केलेलं आहे, तू स्वतः तुझ्या तोंडानं सांगितलेलं आहे का अनावधानाने ही चूक झालेली आहे. याचा अर्थ असा होतो की हे पाडण्याचं षडयंत्र तूच रचलेलं आहे. साहेब, याच राघोजी भांगरेच्या समोर मी स्वतः होतो, लामटे गुरुजी होते, तळपाडे साहेब होते. तू शपथ घेतलेली आहे आणि तोच पुतळा तू उखडून टाकतोय. त्यात तिथं शपथ घेऊन तुला आमदार केला आणि तो पुतळा पाडण्याचं काम तू जर करीत असेल तर हा समाज तुला आयुष्यात कधी माफ करणार नाही. एवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि थांबतो. जय रामकृष्ण हरी.